जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं चॅनल होता आणि ते एटिंगवरल्या कानाने इंटरेस्टमध्ये. तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवर त्या चढचं आपण बनवलेलं आहे. तर एकदम जबरदस्त झालेलं आहे. तर लाईक वरती करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला असेल वेदांत एटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो आणि अलर्ट मिशनचे QR कोड देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं लागणार आपला अलर्ट मिशनचं बिटमार्कची लिंक आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली आपला अलर्ट मिशनचा बिटमार्क आहे ना इझिली इम्पोर्ट करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जर येण्या वेळ घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सोबतच आहे ना QR कोड पण सापडेल. जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधल्या लिंकसोबत आपला अलर्ट मिशनचा बिटमार्क आहे ना ते ओपन करता येत नसेल तर तुम्हाला QR कोड सापडेल व्हिडिओमध्ये. तो QR कोड आहे ना स्क्रीनशॉट करून घ्यायचे. तर आता आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं बिटमार्क आहे ना ते ओपन करून घ्यायचे. पण त्याआधी आपल्याला अलर्ट मिशन ॲप असणं गरजेचं आहे. त्या अलर्ट मिशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर आता आपल्याला अलर्ट मिशन आहे ना ते ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर ना प्रोजेक्ट्समध्ये येऊन आपला जो बिटमार्क आहे ना तो इथे ओपन करायचे. इथे अशा प्रकारे आपला बिटमार्क आहे, बघू शकता मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणताही एक इमेज आहे ना तो ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर ना पुढच्या बेटवरती यायचं ह्या ऑप्शनवरती क्लिक करून. त्यानंतर ना ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आहे ना त्याचं एक्स्ट्रा पार्ट आहे ना ते डिलीट करून ते कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना एकदा बॅकवरती क्लिक करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला दुसरा फोटो ॲड करून पुढच्या बेटवरती येऊन ह्याचा एक्स्ट्रा पार्ट आहे ना ते कट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता असंच आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत आल्यानंतर पण त्याआधी आपल्याला आहे ना इथे जे इथे हे लेअर दिसत आहे ना ही आपली म्हणजे ओव्हरली, तर ह्या पुढच्या बेटवरती आहे ना इथे 9:16चा रेशोचा आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे 9:16 रेशोचा फोटो तो आपल्याला 9:16 रेशोचं बनवण्यासाठी स्टार्टिंगला म्हणजे हे 7.11च्या बेटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना ते पुढच्या बेटवरती येऊन ह्याला या ऑप्शनवरती क्लिक करून वाढवून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता हे आहे ना 9:16च्या रेशोमध्ये आहे. तर आता ह्याला आपल्याला सेव्ह करायचं. त्यासाठी आहे ना त्याचं फोटोजवरती राहून ते कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम ॲज PNG वरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला हे जो 9:16चा रेशोचा फोटो आहे ना तो इथे ॲड होऊन जाईल. म्हणजे इथे सेव्हवरती क्लिक केल्यानंतर इझिली सेव्ह होऊन जाईल. तर असं आपल्याला 9:16चा रेशो ॲड करायचं फक्त या लेअरवरती 7.11च्या. त्यानंतर ना आता इथे आपल्याला 9:16चा जिथे आपण 9:16चा फोटो केले ना त्या फोटोला आपल्याला गुगलमध्ये जाऊन इथे रिमूव्ह BG नावाची वेबसाईट आहे ना त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपला जो 9:16चा फोटो आहे ना तो ॲड करून घ्यायचा तिथे. त्यानंतर ना रिमूव्ह बॅकग्राऊंड करून त्याला सेव्ह करून परत एकदा आहे ना त्याच बीटवरती आपल्याला खाली एक लेअर दिसेल. खाली लेअर दिसला नाही तर मी इथं 9:16चे हे फोटो आहे, बघू शकता. असं ह्याच्या कडेला एक लेअर दिसेल. इथं ह्या लेअरवरती क्लिक करून आपला जो रिमूव्ह बॅकग्राऊंडचा ॲड केला नाही ते ॲड करायचं. त्यासाठी आपल्याला कलर अँड फिलमध्ये जाऊन हे जे पिक्सआर्ट इथे नंबर दिसत आहे ना ह्याच्यावरती क्लिक करून आपला जो 9:16चा फोटो आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड केला ना तो इथे फोटो सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. तर इझिली येऊन जाईल. तर मी आता हा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला सिलेक्ट केला नव्हता मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो हा. तर अशा प्रकारे इझिली येऊन जाईल. तर आपला हा बिटमार्कचा QR कोड आहे मित्रांनो. हा QR कोड आहे ना स्क्रीनशॉट काढून घ्या. हा QR कोड स्क्रीनशॉट करून गुगल लेन्समध्ये इम्पोर्ट करून घेऊ शकता मित्रांनो आपण बिटमार्क. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक इझिली भेटून जाईल. तर मित्रांनो मी आहे ना प्रत्येक बीटवरती प्रत्येक एक वेगवेगळी इमेज ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत येतो. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे आपण 9:16चा फोटो इथे ॲड केला ना तिथे आपल्याला तोच आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर डायरेक्ट आहे ना लास्टच्या लेअरवरतीच ॲड करायचं आपल्याला. तर अशा प्रकारे तर फोटोज ॲड केल्यानंतर ना आता आहे ना या फोटोजला सगळ्या खाली घ्यायच्या सगळ्या लेअर्सला
तर त्यापेक्षा सोपं आहे ना, हे आपले दुसरे लेयर्स आहेत ना शेक इफेक्टचे, ते सगळे लेयर्स असं वरी घ्यायचे आहेत. वरी घेतल्यानंतर ना नंबरचे सुद्धा लेयर्स वरी घ्यायचे आहेत. 3च लेयर्स आहेत मित्रांनो. वरी घेतल्यामुळेच आपल्याला शेक इफेक्टचा नंबर कळणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे वरी घ्यायचं आहे. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला येऊन इथे शेक इफेक्ट 1 नावाची लेअर आहे ना, या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना आता जिथे जिथे 1 नंबर इथे दिसत आहे ना, ते त्या आपल्या फोटोचे लेअर आहे ना, लेअरला आपल्याला हा 1 नंबरचा इफेक्ट आहे ना पेस्ट करायचे. तर इथे 1 नंबरलाच आपल्याला 1 नंबर दिसेल. तर आता आहे ना दुसऱ्या शेक इफेक्टच्या लेअरमध्ये जायचं आहे. शेक इफेक्ट 2 नावाची लेअर आणि या लेअरमध्ये जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर ना आता जिथे जिथे 2 नंबर दिसत आहे ना, तिथे तिथे हा इफेक्ट आहे ना पेस्ट करायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. इथे 3 नंबर आहे मित्रांनो, इथे पेस्ट करायचे नाही. तर आता इथून पुढे 3 नंबर आहेत, ते आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट आहे ना पेस्ट करायचे. तर आता 3 नंबर जिथे जिथे आपण तिथे तिथे हा इफेक्ट पेस्ट करू 3 नंबरचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे ना सगळे इफेक्ट पेस्ट करायचे आपल्याला. मी नंबर दिलेले आहेत. तर आता सगळे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर ना ते आपले जे 9x16ची लेअर ॲड केली त्या साईडला रिमूव्ह बॅकग्राऊंड केलेले आपण रिप्लेस केली ना ती लेअर, त्या लेअरला असं एकदम वरती घ्यायचं किंवा आपण इथे घेतलं तरी चालेल ह्या फोटोच्या लेअरच्या वरती. तर इथे ह्या ओव्हरलीच्या लेअरला सुद्धा इथं आपल्याला इफेक्ट्समध्ये जाऊन तो 3 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचे. अशा प्रकारे एकदम जबरदस्तमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तर आता हा व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. सॉरी पहिल्यांदा आपल्याला हे सगळे 1 नंबर ते 2 नंबर ते लिहिलेलं सगळं काढायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन हे जे 1, 2, 3 नंबरचे जे लेयर्स आहेत ना, म्हणजे 1, 2, 3 लिहिलेले ते लेअर डिलीट करून हे शेक इफेक्टचे पण 3 लेयर्स डिलीट करायचे. त्यानंतर ना आता इथे आपण यूट्यूबचा तुमचा किंवा इंस्टाचा लोगो ॲड करू शकता. तर आता इझीला आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. कोपऱ्यातले शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इझीला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.